नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 38 छातीचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर हा साडीतला ब्लाऊज पीस आणि हे आहे अस्तर. तर सगळ्यात अगोदर आपण अस्तरला प्रेस करून घेतले आणि मेन फॅब्रिकला पण प्रेस केले, म्हणजे ब्लाऊज पीसाला पण इस्त्री करून घेतली. तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार उंची असणार आपली आवडीनुसार. तर उंची घेतली आपण. आता कस्टमरच्या ब्लाऊजनुसार जरी उंची घेतली तरी चालते. तर मी अगोदर हा ब्लाऊज शिवलेला तर परफेक्ट असा आलाय. त्याच्यानंतर मग आपण उंची अशी पण मोजली पाहिजे. पाठीमागच्या साईडने घ्या शक्यतो, पुढं क्रॉस पट्टीमुळे ताणला जातो. आता जिथं आपण शोल्डर दाबले तिथंच आपल्याला उंची घ्यायची. तर शिवून झाल्याचं ब्लाऊज 14 इंचाचा, तर आपण 15 इंचाची उंची घेऊ, म्हणजे ब्लाऊज हा आपला 14 इंचाचा होऊन जातो. शक्यतो पाठीमागच्या बाजूनेच आपल्याला मोजायचं आहे. त्याच्यानंतर एक लाईन आखून घ्यायची. आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच, कारण गळा याचा छोटा गळा आहे, तर 5.5 इंच शोल्डर घेऊ. आणि मोंड्यासाठी पण 5.5 घ्यायचे. 38 छातीचा हा ब्लाऊज आहे, नीट लक्षात घ्या. तर 5.5 मी शोल्डर घेतले आणि मोंड्याला पण 5.5 घेतले. गळा जर जास्त असता 10 इंचाचा तर आपण हे शोल्डर 5.5चं घेतलं असतं तरी पण फिटिंगला व्यवस्थित बसला असता. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, 38 छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, 9.5 इंच. एक लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. आता आपण काय करणार आहोत, अर्धा ते पाऊण इंच, अर्धा इंच जरी पाठीमागं आलं तरी पण चालते. मोंड्यामध्ये चून वगैरे पडू नये याच्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची. ज्यांना चून पडत नसेल त्यांनी नाही वापरलं तरी चालते. पाठीमागचा मोंडा आपण 1.5 इंचावर घ्यायचा आहे आणि फ्रंट मोंडा आपण 1 इंचावर घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 इंच मध्यंतर काढायचं आहे आणि एक आपल्याला पॉईंट द्यायचा आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घेऊ. आता हा झाला आकार पाठीमागच्या मोंड्याचा आणि हा झाला आकार फ्रंट मोंड्याचा. म्हणजे सिंपल पद्धतीने आपण असा आकार देऊ शकतो. आता आपल्याला कंबर मोजायचं आहे. जेवढा आपला कंबर असेल 32.5 आहे, तर 32.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग जेवढा येईल तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. 8 इंच आणि 2 पॉईंट येतात. 8 इंच एक पॉईंट जरी घेतला तरी चालते. 8 इंच आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही लाईन आपल्याला पूर्ण कव्हर करून घ्यायची आणि ही लाईन पण आपल्याला कव्हर करून घ्यायची. आता आपण येणार आहोत पाठीमागचा गळा. तर पाठीमागचा गळा 6 इंचाचा आहे आणि चौकोनीमध्ये आहे. तर आपण काय करणार, 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे. 2.5 घ्या किंवा 2.25 घ्या. 2.25चा जरी घेतला तरी व्यवस्थित वाटण, जास्त म्हणजे समोरून गळा उतरणार नाही. हा झाला 6 इंचाचा. आता वरती 2.25 घेतले तर खाली पण आपल्याला 2.25 घ्यायचे. चौकोनी गळा आहे, तर जसं आहे तसंच आपल्याला याची कटिंग करायची. चौकोनी तर चौकोनीच ठेवणार. आता आपल्याला काय करायचं, याची पूर्ण कटिंग करून घ्यायची. हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार. आता आपण फ्रंट भाग काढणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता आपल्याला फक्त कटिंग करायची, जेवढं आपण आखून घेतलं तेवढं. आता याच्यासाठी आपण काय करणार, फ्रंट भाग लगेच कट करायला घेणार. आता जसं आहे तसं आपल्याला पूर्ण ठेवून घ्यायचं आहे. कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. थोडंसं आपण प्रेस करू म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल आर्म होल आपला कसा आलाय आणि त्याला आपल्याला आकार कसा द्यायचा आहे. आता याच्यामध्ये 4 टक्समध्ये बदल काय करायचा आहे, तर पूर्णच व्हिडिओ बघा. आणि सिंपल पद्धत आहे, फिनिशिंगला पण व्यवस्थित आहे, कुठेही कमी जास्त काहीच नाही. तर आपलं जे माप झालं एक्स्ट्रा ते आपण पॉईंट देऊन घेऊ आणि त्याला आखून घ्यायचं आहे.
बघू शकतात मला थोडंसं दिसतंय, तर मग मी अशा पद्धतीने याला आकार देऊन घेते. आता परत एकदा चेक करायचं आहे शोल्डर व्यवस्थित 5.5 वर बसलं आहे का नाही, तर व्यवस्थित आहे, काही कमी जास्त नाही. आता हा झाला आपला 2.25चा गळा आणि 6 इंचाचा गळा आहे, तर कस्टमरला थोडासा गळा वरतीच लागतोय, तर आपण मग 5.5चा घेऊ. आता थोडासा गोल येण्यासाठी आपण जरी बाहेरून गेलो नॉर्मल तरी काही हरकत नाही, गळा हा प्रॉपर व्यवस्थित बसून जातो. आता ही जी मार्जिंग आहे ती आपल्याला काढून जरी टाकली तरी चालते, कारण आपलं माप इथपासून पुढं आहे. आता आपल्याला आपल्याला क्रॉस पट्टीसाठी उंची घ्यायची 12.5 इंच, किंवा खालच्या बाजूने जरी 2.5 इंच घेतलं तरी पॉईंट तोच येतोय. आता आपल्याला आखून घ्यायचंय अशा पद्धतीने. आता टक्ससाठी आपण बघूयात किती इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर आपण मोजून जरी घेतलं तरी चालते. 3.5 ते 3.25 इंचाचा जरी आपण टक्स घेतला, 3.25 इंचाचा जरी घेतला तरी चालते. टक्स आपला फ्रंटचा महत्त्वाचा असतो, तो व्यवस्थितच बसला पाहिजे. आणि वरती टक्स घ्यायचा 1 इंचाचा. हा झाला आपला टक्स 1 इंचाचा. आता बाकीचे टक्स कसे घ्यायचे, इकडं 1.5 इंच घ्यायचं आहे, इकडच्या बाजूने पण 1.5 इंच घ्यायचं आहे, आणि फ्रंट बाजूने आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आता आपण हे लगेच आखून घेऊ. थोडासा तिरका आला पाहिजे हा टक्स, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, सिंपल पद्धत आहे, अवघड काहीच नाही. हा पण सरळ जरी घेतला तरी फिटिंग व्यवस्थित येते, किंवा थोडासा तिरका जरी घेतला तरी याची पण फिटिंग व्यवस्थित येते. तर तुम्ही अशा पद्धतीने पण काम करून बघा, नक्की फिनिशिंग भारीच येणार. आता हा झाले आपले 4 पॉईंट. तर आपण याला मिक्स करून घेऊ मोंड्यामध्ये. तर अशा पद्धतीने हा झाला टक्स. आता महत्त्वाचं काय आहे, ज्यावेळेस आपण फिनिशिंगसाठी टक्स घेतो तर सगळ्यात अगोदर फ्रंट टक्स हा महत्त्वाचा असतो. जवळजवळ चेस्टनुसार तुम्ही हा टक्स घेऊ शकतात, म्हणजे 1 इंचाचा, 1.25 इंचाचा, 1.5 इंचाचा. ज्यावेळेस हा टक्स घेतो त्यावेळेस समोरची फिनिशिंग व्यवस्थित येते. बाकीचे सगळे नॉर्मल टक्स जरी घेतले तरी चालते. आता आपल्याला याच्यामध्ये बदल काय करायचा आहे, क्रॉस पट्टीमध्ये आकार द्यायचा आहे. आकार अशा पद्धतीने द्या. क्रॉस पट्टीला थोडासा खालीवर आकार आला पाहिजे गोल, म्हणजे फिनिशिंगला व्यवस्थित बसून जातं. आता अशा पद्धतीने आता क्रॉस पट्टी 1/2 इंच वरती दाबल्या जाते, 1/2 इंच वरती दाबल्या जाते. तर मग फ्रंट भाग हा कमी पडायला नको, तर त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं खालच्या बाजूने. हे कंपल्सरी आहे, तर 1 इंच आपण जास्तच घ्यायचे. आता खालच्या बाजूने आपण 1 इंच जास्त घेतले, तर इकडच्या बाजूने आपण 1/2 इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालते, किंवा 1/2 इंच घेतलं तरी पण चालते. अशा पद्धतीने हा फ्रंट भाग पूर्ण आपला रेडी झाला आहे. तर आपण याची करणार आहोत कटिंग. काही डाऊट असतील तर कमेंट करा, तुमच्यानुसार पण व्हिडिओ बनवले जाते. गळा अगोदर कट करून घेऊ. तुम्हाला जर गळ्यामध्ये कमी जास्त करायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. आता हा फ्रंट मोंडा होता, तर हा आपण कट करायचा आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची. आता हे उरलेलं जेवढं आपलं एक्स्ट्रा होतं तेवढं आपण काढून टाकलं तरी चालते. आता क्रॉस पट्टीचं नाही काढलं तरी चालते. क्रॉस पट्टी कमी जास्त झाली तर आपण त्याला कमी जास्त करू शकतो किंवा काढून टाकू शकतो. तर हा 38 चेस्ट आहे. 38 चेस्ट आहे, तर आपल्या लक्षात येऊन जाईल. आता आपण याचं काढणार आहोत बाही कटिंग. तर बाही कटिंग कशी केली पाहिजे मी तुम्हाला ते पण दाखवते, म्हणजे पूर्णच ब्लाऊजची कटिंग होऊन जाते. तर मी हर एक व्हिडिओमध्ये कंपल्सरी पूर्णच माप सांगते. तर 8.5 हा मोंडा आहे, तर याच्यामध्ये घडी आपल्याला 9.5 किंवा 10ची लागन. तर आपल्याला कशी घडी घेतली पाहिजे, आता 8.5ची घडी बोलल्याच्या नंतर 9.5, 10, 1.5 इंच आपण जास्त घेणार आहोत. जवळजवळ 10ची जरी घेतली तरी चालते, उरलं तर आपण कट करू. तर आता
हे झाले डबल फोल्ड, म्हणजे बंद बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. आता आपल्याला याला पॅच द्यावा लागेल. तर काय करायचं, आपल्याला फक्त 2 साईडलाच पॅच द्यायचं आहे. तर आपण जेवढी उंची आहे बाहीची तेवढी घेऊया. बाही आहे 8.5 इंच, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे. 8.5 इंचाची बाही आहे. याच्यामध्ये 8.5 ते 9.5 पर्यंत आपण एक लाईन आखून घेतली. पुन्हा एकदा चेक करूया, कारण थोडंसं खालीवर असल्यामुळं मग मी खालची साईड एकदा लाईन आखून घेते आणि कट करते, म्हणजे खालीवर व्हायला नको. थोडंसं कमी जास्त होतं कपडा. आता आपण इथून चेक करू. 8.5ची बाही आहे, तर 9.5 घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या भागाने आपल्याला ह्या लाईनपासून, कारण आपण अगोदर चेक केलं तर इथपर्यंत आलं, पण आपण नंतर वाढवलं, तर ह्या लाईनपासून आपण 3.5 इंच डाऊन करायचं आहे. डाऊन केल्याच्या नंतर मग दंड घेर किती आहे तेवढा आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे. तर जे काही दंड घेर असेल त्यानुसार तुम्ही पण घ्या, आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.25 इंच, 1.5 इंच, 2 इंच तुम्हाला जे वाढवायचं आहे ते वाढवू शकतात. तर दंड घेर आहे 5.5 इंच. 5.5 मध्ये आपण 2 इंच ॲड करणार आहोत. आता घडी कितीची आलेली, 8.5ची, तर 8.5 वर मी हाफ पॉईंट देते आणि एक लाईन आपली आखून घेणार. आता त्याच्या पुढचं आपलं एक्स्ट्रा मार्जिन असते. आता हे आपण आखून घेणार. आता याच्यामध्ये आपल्याला आकार कसा द्यायचा आहे, अशा पद्धतीने बाहीला आकार दिलाय. आता हा पॉईंट जो आहे तो आपल्याला इथं टच होणार, आणि हा जो पॉईंट आहे आपला इथं टच होणार. तर अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झाली. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. कमेंटनुसार व्हिडिओ बनवला जाते, मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते. आता इथं आपण पॅच लावणार, ते शिवता वेळेला लावणार. तर तुम्हाला स्टिचिंग व्हिडिओ पाहायचा असेल तर ते पण कमेंट करा. आता आपण याला घेणार आहोत पाठीचा भाग, तो पण कट कसा करायचा आहे, किंवा मग आपण डायरेक्ट मेन फॅब्रिकवर कटिंग कशी करायची मी तुम्हाला ते पण दाखवते. थोडेसे धागे निसटले. आता याला पण मी अगोदर इस्त्री करून घेतली. काय होतं, ज्यावेळेस आपण इस्त्री करतो त्यावेळेस आपल्याला कटिंगला त्रासदायक जात नाही आणि फिनिशिंगला पण व्यवस्थित येऊन जातो. तर 4 फोल्डमध्ये हा मी कपडा केला आहे. हे डबल फोल्ड आहे, म्हणजे बंद बाजू आहे, त्याच्यावर परत ही 2 बाजू खुली बाजू. तर ही व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायची, म्हणजे काठावर काठ आले पाहिजे, मागं पुढं व्हायला नको. तर सगळ्यात अगोदर आपण बाही टाकणार आहोत. आता बाही कटिंग करताना आता आपण घडी याची बरोबर आली तर पूर्णच कटिंग करू, म्हणजे परफेक्ट अशी बाहीची कटिंग होऊन जाते. जास्त काही नाही घ्यायचं, थोडंफार उरलं तर आपण मग मशीनवर कट करू. तर ही झाली बाही कटिंग. आता आपल्याला पाठीचा भाग अगोदर काढून घ्यायचा आहे. आता पाठीचा भाग आपण शिवताना जरी कट केला तरी चालते, किंवा अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी चालते. सगळ्यात म्हणजे किचकट काहीच सांगितलं नाही मी, हर एक माप तुम्हाला समजते असेच सांगितलेत. फिनिशिंग पण तुम्ही बघू शकतात किती व्यवस्थित आली शिवल्याच्या नंतर. पण मी हर एक ब्लाऊज तुम्हाला दाखवत असते, कारण हर एक ब्लाऊजचं काम कस्टमरच्या कामावर असते. हा झाला आपला पाठीचा भाग काढून, हा झाले आपली बाही. आता आपला राहिला फक्त फ्रंट भाग आणि क्रॉस पट्टी. तर लक्षात ठेवा, आता जिथं ॲडजस्ट होईल तिथं आपण ठेवून कटिंग करू शकतो. असं काही नाही, कुठं पण काही जरी ठेवलं तरी फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. याचा स्टिचिंग व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल.
का मी कटिंग व्हिडिओ कधी अपलोड केला आणि कुठल्या चॅनलवर अपलोड केला. तर हा झाला आपला फ्रंट भाग. आता आपण करणार आहोत याची क्रॉस पट्टीची कटिंग. आता त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट जरी आपण कटिंग केली तरी चालते आणि थोडंफार कपडा उरला तर तो आपल्याला बाकीच्या पट्ट्या जे काढायच्यात, गळापट्टी असते, काचपट्टी, बटनपट्टी, पाठीची पट्टी, याच्यासाठी कामं येऊन जातो. अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कंप्लीट झाला. हा थोडासा उरलेला कपडा हा मला बाकीच्या कामासाठी येईल. तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.